नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण चमचमीत व मसालेदार असे दोडक्यातले उकड शेंगोळे बघणार आहोत. हे शेंगोळे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा पोटभरीचा पदार्थ असल्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या जेवणात वन डिश मील म्हणूनही खाऊ शकता. या शेंगोळ्यांना आपण पास्त्यासारखा आकार देणार आहोत, म्हणजे मग लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वात आधी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. 1 वाटी कणिक घालायची आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. ही तिन्ही पिठं सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे. आता पिठाला छान सुगंध यायला लागला आहे आणि पीठ आता थोडं कोरडंही झालेलं आहे. हे आता आपण परातीत काढून घेऊया. हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पीठ आता गार झालं आहे. या पिठात आपल्याला मसाले घालायचे आहे. पाव चमचा हिंग घातला आहे. चमचाभर धना जिरा पूड घालायची आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. तिखट घालायचं आहे अर्धा चमचा. मीठ चवीनुसार घालायचं. 1 टेबलस्पून आपल्याला दही घालायचं आहे. आता दही कणकेत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. आता दही छान मिक्स झालं आहे कणकेत. आता ही पाण्याने भिजवायची आहे आपल्याला. आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे आपल्याला. तेवढीच नरम करायची आहे. आता याला वरून तेल लावायचं आहे. थोडं कणकेला तेल लावून आपण याला 5 मिनटं मुरू देणार आहोत. आता पोळीसाठी घेतो तेवढाच एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पोळपाटावर असा आपल्याला रोल करायचा आहे. त्याला आपल्याला नळीसारखा असा आकार द्यायचा आहे. आता याचे आपल्याला 1.5 इंचाचे काप करून घ्यायचे आहे. अगदी एकसारखे कापायचे आहेत आपल्याला. आता काटे चमच्याला मागून तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हा गोळा दाबायचा आणि त्याला असं रोल करायचं, म्हणजे असा पास्त्यासारखा आकार तयार होतो. हे बनवायला अतिशय सोपे आहे. काटे चमच्याला मागून तेल लावून घेतलं की भराभर निघतात. बघा किती सोपं आहे ते. असे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे आणि सगळे शेंगोळे तयार झाले की मग आपण फोडणी करणार आहोत. सगळे शेंगोळे आता रेडी झाले आहेत. हा शेंगोळ्याचा पारंपरिक आकार आहे, पण आपण याला पास्त्याचा आकार दिलेला आहे. आता कढईत 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं. अर्धा चमचा मोहरी घालायची. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. हा कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा तेलावर. आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. ही पेस्टही आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. अशी कोथिंबीर घातली की फोडणीला छान सुगंध येतो कोथिंबीरीचा. थोडा वेळ परतून घ्यायची कोथिंबीर. आता अर्धा चमचा हळद घालायची. चमचाभर तिखट घालायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चमचाभर धना जिरा पूड घालायची. हे मसाले तेलावर छान खमंग परतून घ्यायचे. मसाले छान परतले गेले की मग त्यात 100 ग्रॅम दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत. मी दोडक्याच्या शिरा काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आणि त्या घातल्या आहेत. आता चवीनुसार मीठ घालायचं. थोडं परतवून घ्यायचं मीठ घातल्यावर. आता यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. हे पाणी आपण दोडके शिजवण्यासाठी घातलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं याला झाकून शिजू द्यायचं.
दोडके आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाही आहेत. 2-3 मिनटं झाली आहेत. आता चेक करून बघूया. दोडके आता अर्धवट शिजलेले आहेत. आता यात गरम पाणी घालायचं. हे जवळजवळ 1.5 लिटर गरम पाणी आहे. गरमच पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं आपल्याला. आता हे छान उकळू द्यायचं. पाण्याला आता छान उकळी आली आहे. आता यात 1 चमचा आपल्याला मसाल्याची पेस्ट घालायची आहे. या मसाल्याच्या पेस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या. मसाल्याच्या पेस्टमुळे शेंगोळ्याला खूप छान चव येते. पाण्याला आता उकळी आली आहे. आता यात शेंगोळे घालायचे. एक एक करून सगळे शेंगोळे घालायचे. हे शेंगोळे पाण्याला उकळी आल्यावरच घालायचे, त्याआधी नाही घालायचे. 2 ते 3 मिनटानंतर शेंगोळे असे वर येतात. बघा किती छान तर्री आली आहे. आता याला असं अर्धवट झाकून शिजू द्यायचं. झाकण पूर्ण नाही लावायचं, नाहीतर ते उतू जाऊ शकतं. हे शेंगोळे आता पूर्णपणे शिजले आहेत. हे आता खाण्यासाठी रेडी आहे. थोडी कोथिंबीर आपण पेरून घेऊया. मी यात काश्मीरी तिखट वापरलं होतं, त्यामुळे किती छान लालसर तर्री आली आहे बघा. शेंगोळे तुम्ही अनेक वेळा केले असतील, पण या पद्धतीने पण एकदा करून बघा. आता हे शेंगोळे बाउलमध्ये काढून घेऊया. छान रस्सेदार मसालेदार असे दोडक्यातले शेंगोळे तयार आहेत खाण्यासाठी. यातला रस्सा आता जरी पातळ वाटत असला तरी थोड्या वेळाने तो घट्ट होतो. तेव्हा अशा प्रकारे दोडक्यातले शेंगोळे करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.